पाहणार आहोत महानगरपालिका निवडणुकांसंदर्भातल्या बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा असं काहींचं वागणं असं म्हणत पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना टोला लगावला। तर अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं आवाहन पुणेकरांना केलं। 9 वर्षात भ्रष्टाचाराचा राक्षस इथे उभा राहिला, त्याला हटवायचंय। नगरसेवक होण्याआधी तू भंगारच्या गाड्या चालवायचा असं म्हणत नाव न घेता अजित पवार यांनी महेश लांडगेंवर पिंपरीतल्या सभेतून टीका केली। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। महेश लांडगे हा नासका आंबा असल्याचं म्हणत अजित पवार यांनी जोरदार टोला लगावलाय। भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही असं अजित पवार यांनी भर सभेतून महेश लांडगेंना ठणकावलं। पिंपरी चिंचवड महापालिका पूर्ण राज्यात चर्चेची झाली आहे। चर्चा कोणामुळे झाली हे सर्वांना माहिती आहे। महाराष्ट्राचा दादा आणि गल्लीबोळातला दादा अशी लढाई त्यांनी निर्माण केली असं म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। कुणाची बदनामी न करता जर कुणी पुढे जात असेल तर लोक त्यांना विरोध करतात अशी खंत लांडगे यांनी व्यक्त केली। बदलापुरातील भाजप पदाधिकारी नयन मुठे यांचं कार्यालय फोडण्यात आलं। तोडाफोडीची घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे। तिघांनी हे कार्यालय फोडलं असून बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणाऱ्या नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार आली होती आणि त्यामुळे तपासासाठी पोलीस गेले होते। मात्र यात तथ्य नसल्यानं पोलीस माघारी फिरले। राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित कार्यालयामध्ये पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी केल्याची माहिती नरेश अरोरा यांनी दिली आहे। गुन्हे शाखेचे अधिकारी कार्यालयामध्ये आले होते। कार्यालयामध्ये नेमकं काय कामकाज चालतं याबाबत अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तसंच काही कागदपत्रांची माहिती देखील मागितली असं नरेश अरोरा यांनी सांगितलं। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 भागातील सेनेच्या निवडणूक कार्यालयामध्ये भाजपचे कार्यकर्ते जबरदस्तीने घुसल्याचा आरोप करण्यात आला। अचानक काही लोक कार्यालयात घुसले आणि आमच्याशी गैरवर्तन केलं असं तरुणीनं सांगितलं। या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याचं पीडित तरुणीनं म्हटलं। सोलापुरात शिवसेना आणि एमआयएमचे कार्यकर्ते समोरासमोर आले। मात्र शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे आणि एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी प्रसंगावधान दाखवलं। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या। भिवंडी शहरात निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरात 2996 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 25 ड्रोन, 50 कॅमेरे आणि 1700 सीसीटीव्ही बसवण्यात आले। जळगाव महापालिकेसाठी 516 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। पिंक बूथसह दिव्यांग आणि आदर्श मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून 3555 कर्मचारी आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मुंबई महापालिकेवर वर्षानुवर्ष शिवसेनेची सत्ता असतानाही काहीही करता आलं नाही असा आरोप करत सुजय विखे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार प्रहार केलाय। या निवडणुकीत ठाकरे बंधूंना भुईसपाट करू असा इशारा सुजय विखेंनी दिला। उल्हासनगर महापालिकेतील स्थानिक साई पार्टीच्या उमेदवारांना शिवसेना उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून भाजप समोर आव्हान निर्माण झालं। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। संबंधित संस्थांना प्रशासनाकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले। लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका लढवत आहोत, निवडणूक हाणामारीपर्यंत जाणं हे चुकीचं, याचा मी निषेध करते अशा शब्दात डोंबिवलीत भाजप शिवसेनेतील राड्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली। मुंबईत प्रचाराची सांगता झाल्यावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हुतात्मा चौकात त्यांनी अभिवादन केलं। मुंबईसाठी प्राण अर्पण करणाऱ्या 107 हुतात्म्यांसमोर ते दोघं नतमस्तक झाले। पक्ष किंवा नेत्याला पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप होत असतात असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। महापालिका निवडणुकीत भाजपनं कधीच पैशाचा वापर केला नाही असं दानवे म्हटलंय। पनवेल महापालिकेमध्ये आम्ही 65 ते 66 जागांवर विजय मिळवू असा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलाय। आमचा जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचलाय, त्यामुळे मतदार आम्हाला बहुमत मिळवून देतील असं प्रशांत ठाकूर म्हटलंय। नांदेडमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना उबाठ पक्षाच्या उमेदवाराने केलेला आहे। दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहन अडवून उमेदवार अमर कोंडराज यांनी आंदोलन केलं। कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा या उमेदवाराने दिला।
सविस्तर बातमी पाहूयात। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करणाऱ्या डिझाइन बॉक्स या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी धडक दिली। या कार्यालयामध्ये पुणे गुन्हे शाखेनं चौकशी केल्याची माहिती नरेश अरोरा यांनी दिली आहे। गुन्हे शाखेचे अधिकारी कार्यालयामध्ये आले होते आणि कार्यालयात नेमकं काय कामकाज चालतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतं काम इथे सुरू आहे याबाबत अधिकाऱ्यांनी चौकशी केली। तसंच काही कागदपत्रांची माहिती देखील मागितली असं अरोरा यांनी सांगितलंय। नरेश अरोरा यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांकडे काही तक्रार दाखल झाली होती। त्या तक्रारीतील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित व्यक्ती सध्या फोन उचलत नाही। आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू असंही त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का क्या काम होता है उसके बारे में उन्होंने जानकारी लेनी चाहिए। हमारे कर्मचारी होने के बाद जिनकी जितनी जानकारी थी उन्होंने उतनी जानकारी उनको दी और उसके बाद उन्होंने कुछ दस्तावेज़ मांगे, कुछ दस्तावेज़ दिखाने की बात की, कुछ नंबर मांगने की बात की। तो हमारे कर्मचारी ने उनको बोला कि हमारे सीनियर्स नहीं हैं, हम आपको ये जानकारी ऐसे नहीं दे सकते। उसके बाद हमारे कर्मचारी संदीप ने उनसे पूछने की कोशिश की कि आप कहाँ से हैं, आप अपना परिचय दीजिए। तो उस पर उन्होंने अपने आप को क्राइम ब्रांच से बताया। अजीत दादा से बात हुई, उनका अभी मेरे ख्याल स्टेटमेंट या ट्वीट भी आया है। उन्होंने सुनील तटकरे साहब का भी आया है, प्रफुल्ल पटेल साहब का भी ट्वीट आया है। तो उन्होंने सबने बताया है कि जो भी आधिकारिक रहेगा हम उसके साथ कोऑपरेट कर रहे हैं और करते रहेंगे, कोई प्रॉब्लम नहीं है उसमें। ऐसा कोई इलीगल काम तो कैंपेन मैनेजमेंट ऑर्गेनाइजेशंस करती नहीं है। दरम्यान अजित पवारांनी यासंदर्भात ट्विट करत नरेश अरोरा यांची पाठराखण केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश अरोरा आणि त्यांची संस्था डिझाइन बॉक्स यांच्या पुणे कार्यालयामध्ये क्राइम ब्रांचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते। संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आलं। या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की या संपूर्ण विषयात पक्ष हा नरेश अरोरा त्यांची संस्था डिझाइन बॉक्स यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं ट्विट अजित पवार यांनी केलंय। पुढची बातमी पाहूयात। नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 9 नूर मशीद परिसरात पैशांनी भरलेली गाडी सापडल्यानं खळबळ माजली आहे। या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली। शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले होते।